ठीक आहे. आता गिट काय प्रकार आहे, का महत्वाचं, त्या मागची कन्सेप्ट आहे. बरं, बघा मी काय म्हणतोय आता, का गिट लागतं त्या बाबतीत स्टोरी आहे का. जेव्हा आपण आपला कोड करतो राईट, जेव्हा आता टीम मध्ये जेव्हा तुम्ही काम करताल ऑटोमेशनच्या किंवा डेव्हलपर वाले, तेव्हा तुमचा कोड कुठं सेव्ह व्हायला पाहिजे. बरोबर, असं पण होऊ शकतं एका वेळी खूप जण काम करतात त्या गेट वरती. गेट स्टेटस नाही का ना, स्ट्रक्चर. बरं, तुम्ही जेव्हा टीम मध्ये काम करता खूप जण काम करणार त्याच्यावरती, मग काम करत असताना तो कोड ठेवायचा कुठं, राईट. मग ते कोड घ्यायचा कसा, त्यात कोड टाकायचा कसा, हा 4-5 गोष्टी लागतात. त्यामुळं गिट हब एक रिपॉझिटरी आहे, म्हणजे एक फोल्डर आहे इन शॉर्ट मध्ये. त्या फोल्डर मध्ये तुम्ही तुमचा डेटा टाकायचा, तो ऍक्सेस कसा करायचा, तो कॉपी कसा करायचा, त्याच्यात चेंजेस कसे करायचे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्याला ह्यामध्ये करायचं. कोणाला डाऊट आहे की ह्या केसमध्ये सांगा. हॅलो, कन्सेप्ट कळले गिट म्हणजे काय. गिट म्हणजे एक फोल्डर स्ट्रक्चर आहे. फोल्डर स्ट्रक्चर असं म्हणण्यापेक्षा एक रिपॉझिटरी आहे जिथं तुम्ही सगळा डेटा स्टोअर करता. बरोबर ना, म्हणजे म्हणजे ते तुम्ही क्लाउडचे त्याच्यावरून सर एक मिनिट होतं ना, मी करतो ना. म्हणजे एक असं म्हणू शकतो, एक फोल्डर लोकेशन आहे. बरोबर ना, एक फोल्डर लोकेशन आहे जिथं तुमचा डेटा सेव्ह होतो, जिथं वेअर इट सेव्ह दी ऑल युअर फाईल्स. बरं, ह्या सगळ्या ठिकाणी तुमच्या फाईल सेव्ह होतात. जसं जर तुम्ही ऑब्झर्व करताल, आपण पण एक फोल्डर घेतला होता नेटवरून. कुठला वाला तुम्हाला आठवतंय का, सेरेनिटीचा. जसं गिटहब, त्याच्या आपण कोड घेतला होता. बरोबर, म्हणजे त्यांनी काय केलं, हा गिट हब वरती, गिट म्हणजे जसं गुगलचं ड्राईव्ह अकाउंट असतं ना, गुगल ड्राईव्ह, तसंच त्यांचं पण एक छोटंसं ड्राईव्ह अकाउंट असेल, तिथून तुम्हाला कोड घ्यायचा. पण घ्यायचा कसा, मग त्याच्या काय कमांड्स आहे बेसिक, त्यांनी जसं कमांड प्रॉम्प्ट असतो तसं त्यांनी इथं तुम्हाला पण काही फीचर दिलेले आहेत त्याच्यातून तुम्ही कोड घेऊ शकता. जसं की हा वाला कोड आहे, तर तुम्ही बघता इथं गिटहब दिसतंय, इथून मला कोड घ्यायचा. मग कोड घेण्यासाठी काय करतो आपण, त्यासाठी काही कमांड्स आहेत बेसिकली. बरोबर ना, टू डाउनलोड अ कोड फ्रॉम रिमोट रिपॉझिटरी, रिमोट म्हणजे त्या ड्रायव्हर, टू युअर लोकल. आपण काय करतो, ही कमांड वापरतो. कमांडचं नाव काय, एक मिनिट, कमांडचं नाव काय, गिट क्लोन आणि ब्रांच नेम किंवा URL, रिमोट रिपॉझिटरी URL. जसं की ह्या केसमध्ये बघा, ही वाली कमांड आहे, मी इथं कॉपी करतो आणि म्हणतो गिट क्लोन. आणि हे तुम्ही एंटर करायचे. जसे तुम्ही एंटर करताल, तुमचा सगळा ह्या रिपॉझिटरीवरचा सगळा कोड तुमचा त्या फोल्डर मध्ये येऊन जाईल. पहिली स्टेप. बरोबर ना, तेव्हा तुम्हाला काम करायचंय, समजा एखाद्या टीम मध्ये तुम्ही नवीन जॉईन झाला, तुम्हाला काम करायचंय, मग तुम्ही पहिली स्टेप काय करणार, तो प्रोजेक्ट क्लोन करणार. मग ते त्याची तुम्हाला गिटची URL देतील. त्यासाठी पहिले तुम्हाला ऍक्सेस लागेल. फर्स्ट थिंग काय लागेल तुम्हाला, ऍक्सेस टू गिट हब. मग त्यामध्ये ऍक्सेस 3 टाईपचे असतात. एक असं रीड ओनली असतं, दुसरं असं राईट ओनली असतं, आणि तिसरं असं रीड राईट. नाही, तीन चौथं ऍडमिन पण असतोय, ऍडमिन रोल पण असतो. असे 4 रोल असतात, 3-4 रोल असतील. मग तुम्हाला मोस्टली रीड राईटचा ऍक्सेस येतात. रीड म्हणजे काय, कोड कॉपी करणं, राईट म्हणजे पेस्ट पण करणं, म्हणजे अपलोड वगैरे करणं. मग तुम्ही हे केल्यानंतर सेकंड थिंग तुम्हाला काय करावं, ते गिट जे आहे ते कॉन्फिग करावं लागतं.
कॉन्फिग म्हणजे काय असतं, तुमचं अकाउंट मीन्स युअर अकाउंट शुड कॉन्फिगर विथ युअर कंपनी अकाउंट, म्हणजे एनरोल करणे, म्हणजे इन शॉर्ट मध्ये एनरोल इन टू कंपनी अकाउंट, राईट. त्यासाठी 4-5 कमांड्स आहेत. कुठल्या कमांड आहे, एक गिट इनिट करतो, नंतर गिट कॉन्फिग करतो, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा युजर नेम देता बेसिकली, ठीक आहे, आणि नंतर गिट कॉन्फिग करता परत, त्यामध्ये तुम्ही तुमचा मेल आयडी देता, ठीक आहे. हा 4-5 स्टेप आहे, मी तुम्हाला इथे दाखवतो बघा. गिट कॉन्फिग दिसतंय, हा 4-5 स्टेप आहे. ठीक आहे, आणि हा वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे, एकदा केले की काम झालं, परत करायची गरज नसते, ठीक आहे. बिलो स्टेप्स आर वन टाइम ऍक्टिव्हिटी. हा वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे, एकदा झालं की झालं, परत करायची गरज नाही. नंतर तुम्हाला सर, बोलून एक वन टाइम ऍक्टिव्हिटी म्हणजे जेव्हा आपल्याला प्रोजेक्ट मध्ये जसं की देतील फेसबुक, आणि जसं की तुम्ही एकदा फेसबुकचं अकाउंट एकदाच क्रिएट करता का, सारखं सारखं क्रिएट करता एकदाच करतो, म्हणजे आणि परत ऍक्सेस लॉग इन आपल्याला जेव्हा करता. मिळेल त्यानंतर आपण हे करायचंय का? एक्झॅक्टली, एकदा हे क्रिएट झालं ना, मग तुम्हाला कोड घ्यायचा असेल, मग ते कंपनीचे वाले तुम्हाला एक URL देतील, ही वाले जिथे तुमचा कोड असेल, तुम्हाला पहिले क्लोन ओके. करा. क्लोन केलं की काय होतं, तो फोल्डर इथे येतो. जसं करा ना, मी हा एक मिनिट चेक करता येईल का मला, गिटहब असायला पाहिजे ऍक्च्युली. नाही माझ्याकडे गिट, ठीक आहे. त्यासाठी गिट स्टेटस डाउनलोड करा, अरे मला गिटहब डाउनलोड करावं लागेल. ठीक आहे, आपण ह्याच्याकडे जाऊ तोपर्यंत. पहिलं मी काय करेल, गिट क्लोन करेल. क्लोननी काय करेल, गिट क्लोन विल copy the code from remote repository to local repository. ठीक आहे, तर तुम्ही कोड तो कॉपी केला, राईट. आता तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला तुमची ब्रांच क्रिएट करावी लागेल. मग स्टेप 2 काय असते, तुम्ही तुमची ब्रांच क्रिएट करा. क्रिएट युअर ब्रांच. ऐका ना, क्वेश्चन आहे हा ब्रांच बोला मध्ये. ना. तर जसं तुम्ही सांगितलं, तर कंपनीचं एक सर्व्हर असलं म्हणजे त्यांचं जसं रेपोजिटरी असली हा आणि एखादा नवीन एम्प्लॉई किंवा कोण येत असेल तर त्याला पहिले त्याची स्वतःची एक लोकल कॉपी किंवा काहीतरी करायला लागत असेल. हा, मग लोकल कॉपीसाठी मग तुम्ही तो कोड डाउनलोड करणार ना पहिला. बरोबर. मग त्याच्यात काय आपण चेंजेस केले म्हणजे ते रिव्ह्यू वगैरे होतं म्हणजे ते हो घेऊन. सर, तेच करायचं आपल्याला, आता मी तेच करतो आपण वन बाय वन. पण तुम्ही डायरेक्ट रिव्ह्यू करणार का, नाही, तुम्ही तुमची एक ब्रांच बनवणार त्यामध्ये. आणि एक क्वेश्चन सर, गीट आणि गिट हब म्हणजे मला थोडं समजलं नाही एकदम काय ओके, म्हणजे. गिट म्हणजे काय माहितीये, गिटहब म्हणजे काय माहितीये का, एक शॉर्ट मध्ये असं म्हणता येईल, एक बॅकएंड प्रोसेस आहे, कमांड प्रॉम्प्ट वाले ठीक. गिटहब. आणि गिट म्हणजे काय, तुम्हाला UI असतो त्याचा, आपलं नाही का वेब बेस वाला, त्याच्यावरती तुम्हाला काम करता येतं. हॅलो. हा बोला. हा बोल ना.
कोणाला डाऊट आहे आता? नाही सर. ठीक आहे, आपण आता मी एकदा चेक करतो. लेट्स मी डाउनलोड तर केलेलं आहे. ओके, बरोबर. आता काय झालं, गिटअप डेस्कटॉप काय झालं यार, का काहीतरी कसं चुकतंय. ठीक आहे, बघू आपण हे डाउनलोड झालं पुलिस व्हायला पण. ठीक आहे, आता ह्यात काय केलं मी, माझी ब्रांच क्रिएट करतो. ब्रांच क्रिएट करतो म्हणजे कसं असतं माहिती आहे का सर, आता समजा तुम्हाला एखादी गोष्ट काम करायचं, तुम्ही काय करणार, तुम्ही डाउनलोड करणार कोड. डाउनलोड केल्यानंतर काय करणार, तुम्ही स्वतःचा एक कोड लिहून एक ब्रांच क्रिएट करणार, म्हणजे त्याच्यावरती तुमचं काम चालू होणार. त्याच्या नावाने पुढे समजणार की हा बाबा ह्याची जी ब्रांच आहे. मग त्यासाठी काय करतो आपण, गिट चेकआउट, बघा वाक्य आहे का, -b. बी म्हणजे काय असतं, ब्रांच क्रिएट करणे. आणि तुमची जी काय ब्रांच नेम असेल, जे काय ब्रांच नेम असेल ते आपण देतो. आवाज ब्रेक होतोय. हॅलो आता येतो ऐकायला, हॅलो हॅलो. सर, आवाज ब्रेक होतोय. बाकी हॅलो, ऐकायला का सगळ्यांना? हो आता हो सर, येते ओके. आता. कळालं तुम्हाला, एकदा कोड कॉपी केला की तुम्हाला तुमची नावाचा फोल्डर बनावं लागतो, राईट, म्हणजे किंवा एखादी ब्रांच बनावं लागते. तर आपण आपली ब्रांच बनवतो. ब्रांच बनवला म्हणजे ते तुम्ही त्याचा हे असतं, ओनर असतं. आणि ही जी ब्रांच बनते ती लोकलला बनते. नंतर तुम्ही काय करता, वी डू अवर चेंजेस, आपले जे पण चेंजेस आहेत करतो इन दी फाईल. जसं तुम्हाला कोड लिहायचा आहे, काहीतरी ऍड करायचं आहे वगैरे, राईट. स्टेप 4. सर ती ब्रांच जी आहे, जे तुम्ही म्हणताय आपली वैयक्तिक असते, मग ती टीम लेवलला असते का इंडिव्हिज्युअल लेवलला असते? तर ती ऑल लेवलला असते, सगळ्यांना दिसते ती ब्रांच. ओके, म्हणजे ओके सगळ्या टीम मध्ये फक्त. सगळ्या टीम मध्ये दिसते ना, म्हणजे टीम रिव्ह्यू वगैरे तुमचं ते रिव्ह्यू करू शकतो ही गोष्ट. ठीक आहे. आणि पण त्या त्यानंतर ब्रांचला कोणी हात लावत नाही शक्यतो, त्या ओके, ब्रांचचं तुम्हीच काम करत होता शक्यतो. त्यानंतर सर ते रिमोटला जातं ना कंपनीचे जे काही नेम वगैरे सर्व. हा सर, ओके, नाही जर समजून घेतो मी. काही इश्यू नाही. बघूया आता त्याला काय होतं. बरोबर, तुम्ही तुमचं काम झालेलं आहे, राईट. आता मला चेक करते, वी कॅन व्हेरीफाय दी चेंजेस मेड बाय यू इन दी फाईल. तुम्ही फाईल मध्ये चेक करू शकता, यू कॅन व्हेरीफाय दी चेंजेस मेड बाय यू इन दी फाईल. म्हणजे तुम्ही कोणत्या फाईल मध्ये चेंज केलाय, तर कमांड कोणती आहे, गिट स्टेटस. गिट स्टेटसनी काय होतं, तो सांगतो की समजा तुम्ही 4-5 फाईल मध्ये काम केलेलं आहे, त्या फाईल रेड दाखवतो, बाकी कोणत्याच फाईल दाखवत नाही. ज्या फाईल मध्ये तुम्ही चेंजेस केले त्याच फाईल मला दाखवतो, बाकी कोणत्याच फाईलचे नाव दाखवत नाही. बरोबर. आता मला माहित झालं मग की हे कोड मध्ये चेंजेस आहेत, मला ती फाईल आता ऍड करायची आहे. आपण काय करतो, गिट ऍड स्पेस असं लिहितो, टू ऍड दी चेंजेस ऍट अ टाइम ऑल दी फाइल्स. वी यूज बिलो कमांड. कोणती, गिट ऍड स्पेस डॉट, और
इफ यू वॉन्ट टू ऍड फाईल वन बाय वन, वी कॅन यूज कमांड git add आणि फाईल पाथ, फाईल नेम विथ फाईल पाथ. ठीक आहे, एवढं सगळं आपण करतो. ठीक आहे, आता ह्यात मला होतंय का चेक करूया. आता बघा, हा गिट बॅच दिसतोय तुम्हाला बघायचं लॅपटॉप मध्ये. सीडी स्पेस काय करतो, एक फोल्डर बनवतो बघा मी त्यासाठी. आता होईल का आय डाऊट, कारण की त्यासाठी मला पहिलं कॉन्फिग करावं लागेल सगळ्या फोल्डरला. सीडी स्पेस बॅच 36 बघा, सीडी स्पेस कॅपिटल बी 36. Unknown caller. राईट क्लिक, शो मोर ऑप्शन. इथे पण दिसतंय ओपन गिट बॅच हिअर, इथून पण करू शकता, डायरेक्ट तो तिथे जातो. दिसतंय. आता मला कमांड बनवायची, गेट क्लोन करतो आपण, ती तुम्हाला जसं नाही का मग अशी म्हटलं तसं. ती वाली फाईल घेऊ आपण, होते का बघूया. आउट होईल, झालं तर भारीच आहे. सेरेनिटी वाला हे कॉपी करतो, इथे कॉपी पेस्ट करतो. हॅलो, बघ क्लोन झाला. आय डाऊट एक नंबर झाला. सगळं जाणवलं बघा, असं क्लोनिंग होते बेसिकली. पहिलं काम झालं की तुमचं पहिलं हे काम करायचं, पहिलं क्लोन करायचं. दॅट इज फर्स्ट स्टेप. झालं. आता आपण काय करू, एक ब्रांच बनवूया. गिट चेकआउट हायफन बी, ब्रांचचं नाव दे, ब्रांच नाव डबल कोट द्यायचं नाही. आपण असं करूया, डॅश 36 माझी एक ब्रांच बनते. आता ह्यात काय झालं माहितीये का, ही ब्रांच क्रिएट नाही बनवू शकत का. ह्या माझी स्टोरी अशी की मला बनवण्यासाठी मला ह्यांचं जे गेट आहे कोणाचं सेरेनिटीचं, त्याच्यामध्ये मला एनरोल व्हावं लागेल, मला ते कॉन्फिग करावं लागेल सायनिंग वगैरे करून. समजलं का सगळ्यांना. हॅलो, येस सर, समजलं. आता मी काय करतो, ह्या फाईल मधल्या आता लेट सी मला चेकआउट करता येतं का बघा, इथे फाईल झाली. ह्यातल्या एखाद्या फाईल मी थोडंसं चेंज करतो, आपण ट्राय करूया. फीचर मध्ये ह्या फाईलला मी राईट क्लिक करतो, ओपन विथ करतो. अजून करतो मी त्याला इक्लिप्स मध्ये वगैरे काहीतरी चेंज केलेलं त्या फाईलला. आणि ह्याचं मी ही वाली लाईन काढून टाकतो आणि सेव्ह करतो. म्हणजे काय झालं, चेंजेस झाले या फाईलमध्ये, बरोबर ना. आता जर इथे अजून करा, मी गिट चेकआउट हायफन बी करून एक ब्रांच बनवली, बरोबर आहे. नंतर मी काय केलं, ह्या स्टेप नुसार बघा कुठे गेलं आपण, चेकआउट करून हायफन बी करून मी ब्रांच बनवली माझी. त्याच्यावरती आता मी फाईलमध्ये चेंजेस पण केले, ते आठवत्या फीचर फाईलमध्ये. आपण लेट्स सी आता त्या फाईलवरती चेंजेस आहेत का बघूया. तर ऐका ना, चेकआउट काय करतो. चेकआउट म्हणजे काय असतं, बेसिकली तुम्ही तुमची एक ब्रांच बनवता किंवा स्विच करता ब्रांचला. ओके, मी थोडं नेव्हिगेशन. हा सर, ऍक्च्युली माझ्या हा प्रॉब्लेम आहे, दिसतंय का, लिंक नाहीये ना, प्रॉब्लेम तो आहे. आता हे जे कमांड आहेत त्या मला करावं मला हे जे मला बघावं लागेल. ठीक आहे, तर तो काय करतो, असं रेड मध्ये वगैरे दाखवून देतो. मग रेड मध्ये दाखवल्यानंतर तुम्ही काय करायचं,
त्या फाईल तुम्हाला चांगल्या वाटल्या तर गेट ऍड स्पेस डॉट करायचं. जर सगळ्या फाईल ऍट अ टाइम तुम्हाला ऍड करायचं असेल, जर वन बाय वन करायचं असेल तर गेट ऍड आणि पूर्ण फाईलचं नाव द्यायचं. त्याचं गेट ऍड फाईल नेम विथ फाईल पाथ पूर्ण दिसतंय. नंतर स्टेप 6 मध्ये आपण काय करतो, गेट कमिट करतो. कमिट म्हणजे सेव्ह करतो. नेम मेसेज देतो कुठला पण, कुठल्या स्टोरीसाठी आहे, कुठल्या स्पिनसाठी आहे, काय चाललंय हे सगळं आपण देतो. बरोबर. नंतर स्टेप 7 मध्ये आपण काय करतो, गेट पुश आणि त्या ब्रांचचं नाव देतो. कुठली ब्रांच, जी ब्रांच आपण बनवली आहे इथं इन स्टेप 2. गेट पुश ब्रांच नेम इथे देतो ऍज पर स्टेप 2. कळलं. मग तुमची PR बनते. देन PR is made which we need to share with our team lead. आपल्या टीम लीडला शेअर करावं लागतं. देन ही PR म्हणजे use our PR म्हणजे प्रोजेक्ट चेंज, प्रोजेक्ट काय म्हणतात, काय प्रोजेक्ट चेंज बोलू शकतो. PR मीन्स म्हणजे कोड बोलू शकतो. ठीक आहे. अँड he will approve or deny with comment. If he approves, then we can merge the PR in main branch. Main म्हणजे master branch. If not, then we need to work on comments provided by him and need to fix those. ठीक है. Then again raise the PR. रेस PR के लिए परत तेच जाणार, तो टीम लीड का जाणार, तो रिव्ह्यू करणार, अप्रूव्ह झालं की मग तुम्ही मर्ज करणार. प्रोसेस will remains continued until PR gets approved. Once approved, you can merge. Once approved, you can merge the PR. कळलं सगळ्यांना? हॅलो. सर हे कळलं, पण म्हणजे आपण जेव्हा आपले ऍक्च्युअल टेस्टिंग वगैरे चालतं तेव्हा हे नेमकं सायकल कसं वर्क करतो त्यात डाऊट आहे. कुठलं सायकल कसं पाहिजे मला कळलं नाही. म्हणजे समजा आपण म्हणजे एखादी सर फीचर ऐका ना, तुम्हाला ऑटोमेशन टेस्टिंगचा मी एक टास्क दिला, म्हटलं बाबा हे 10 टेस्ट तुला ऑटोमेट करायचे. तू टेस्ट केस बनवल्या, लिहिल्या, त्याचा कोड मला घ्यावा लागेल ना माझ्या रिमोटला, गिटला. ओके, बट ते बग वगैरे निघतील तो नंतरचा भाग. तो वेगळा भाग आहे सर, तो वेगळा, तो सगळं झाल्यानंतर ना. गिट काय आहे सर, पहिली गोष्ट, गिट इज अ व्हर्जन कंट्रोल टूल. ठीक आहे. गिट काय, व्हर्जन कंट्रोल आहे बेसिकली, असं म्हणजे व्हर्जन कंट्रोल सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा कोड सगळं व्हर्जन कंट्रोल करू शकता. ठीक आहे. तुम्ही एक ओव्हरऑल आणि फ्लो GitHub, सांगा ना. हा ताई मी तुम्हाला म्हणजे तेच सांगितलं, तुम्ही ऑब्झर्व केलं का, मी तुम्हाला ओव्हरऑल फ्लो सांगितलेला आहे. हा फ्लो आहे, तुम्हाला काय काय काम करायचं. तुम्ही पहिला कॉपी करता कोड रिमोट वरून. फक्त गिट मध्ये नाही, लाईक म्हणजे इक्लिप्स, कुकुंबर आणि गिट हे ओव्हरऑल कसे लिंक्ड आहेत एकमेकांशी, ओके, ठीक आहे, गुड ते क्वेश्चन. थोडस फ्लो मी सांगा. सांगतो तुम्हाला. ओके, पहिल्यांदा तुम्ही काय करणार, आता कंपनीमध्ये गेल्यानंतर पहिले तुम्हाला गिटचा ऍक्सेस मिळणार. तुम्ही हा प्रोजेक्ट क्लोन करणार, बरोबर आहे. Yes. प्रोजेक्ट क्लोन केला, काय झालं, तो प्रोजेक्ट तुमच्या इथे आला, रिपोझिटरी मध्ये आला, फोल्डर मध्ये आला, बरोबर आहे. इथे आला, बरोबर.
मग तुम्ही काय करणार, इक्लिप्स मध्ये जाणार, तो प्रोजेक्ट इम्पोर्ट करणार. बॅच 36 हा एक्झिस्टिंग मेवन प्रोजेक्ट नेक्स्ट करणार, ब्राउज करणार, आणि कुठे गेला बॅच 36 वर विदाउट स्पेस वाला, राईट. हे वाला, हे तुम्ही इम्पोर्ट करणार. ऑलरेडी आहे इथं, तुम्ही ऑब्झर्व करा. आय थिंक एक मिनिट, इथं नाही आहे का, ऑलरेडी आहे इथं. मग इम्पोर्ट करणार, मग तो प्रोजेक्ट इम्पोर्ट झाला, बरोबर. इथं ऑल सेट आहे. आता पटलं तुम्हाला. आता तुम्ही तुमचं काम चालू करणार, टेस्ट केस वगैरे रन करणार, टेस्ट केस वगैरे क्रिएट करणार, रन करणार, बरोबर. आता तुमचा कोड झाला, तुम्ही तुमच्या टीम लीडला म्हणाला की माझा कोड झालेला आहे. मग टीम लीड करणार, एक काम करायचं, PRS करणार. PR म्हणजे प्रोजेक्ट रिव्ह्यू. PRS करणार. मग तुम्ही काय करणार, तुम्ही तुमचं काम चालू करणार, एक PRS करायचा. मग PR करायच्या आधी जसं मी तुम्हाला म्हणालो, पहिले तुम्ही काय करणार, गिटचा क्लोन कॉपी करायचा, नंतर तुमची ब्रांच क्रिएट करायची. ब्रांच क्रिएट केल्यानंतर तुम्ही तो लोड करायचा क्लिक्समध्ये. मी ते वाटलं असेल लिहितो. आफ्टर त्याच्यामध्ये पण रिक्वायरमेंट आपल्याला जिरा बोर्ड वरतीच येणार का, युजर स्टोरी हो, रिक्वायरमेंट? रिक्वायरमेंट जिरा बोर्डवर. ओके. आता पटलं तुम्हाला. तुमची ब्रांच क्रिएट झाली म्हणजे तुम्ही आता काम करायला मोकळं तुमच्या ब्रांचवरती. मग तुम्ही तुमचे काम करणार, तुमचं काम झालं, टीम लीडर म्हणा माझं काम झालेलं आहे, मग टीम लीडर एक काम कर, PRS कर. मग PRS करण्यासाठी ह्या खालच्या प्रोसेस ह्या 4-5. म्हणजे आपला जो काही टास्क असेल तो आपल्याच ब्रांच मध्ये सेव्ह होईल. होत आहे, एक्झॅक्टली. आणि प्रत्येक स्प्रिंट वाईज तुमची हे बनवते. मग लेट्स एक स्प्रिंट आहे, त्या स्प्रिंट मध्ये तुमचा जो पण कोड झालेला आहे तो तुम्हाला मर्ज करायचा असतो त्या PR. लेट्स तुमचे अजाईल चाललंय, राईट. आजची ही जी स्प्रिंट आहे त्या स्प्रिंटचं जी काय स्टोरी असेल त्या स्टोरीचं तुमचं नाव असेल, त्या तुम्हाला एंडला स्प्रिंटला ती मर्ज करायची असते. ते स्कोप महत्वाचं असतं, बरोबर. कळालं का आता? हो, आता कळालं सर. बरं, आता एक ह्यात 4-5 क्वेश्चन पण अजून पण बघा. व्हॉट इज दी meaning of git stash? स्टॅश म्हणजे काय असतं माहिती तुम्हाला? मीन्स रिमूव्ह फ्रॉम लोकल रिपॉझिटरी. काय करतो, अझ्युम करा. बघा मी काय म्हणतोय, अझ्युम करा तुम्ही काय केलंय. बघा मी काय म्हणतोय, तुम्ही काय केलंय, गिट क्लोन केलाय, म्हणजे कोड तुमच्या मशीनवरती आला. तुम्ही तुमची एक ब्रांच बनवली, गिट चेकआउट -b आणि ब्रांचचं नाव दिलं, पटतंय. आणि तुम्ही यू हॅव मॉडिफाईड सम फाइल्स, तुम्ही काही फाइल्स मॉडिफाय केल्या. नंतर तुम्हाला असं कळालं, अरे मी ह्याच्या फाईल मॉडिफाय केल्या, त्या मला गरजेचं नाहीच आहे, त्या गरजेचं नाही. मग तुम्ही काय करताल, त्या फाईल डिलीट करणार का? हॅलो, त्या फाईल तुम्ही डिलीट करणार का? नाही. जे चेंजेस केलेत, बघा वाक्य आहे का, जसं की अझ्युम करा तुम्ही तुमच्या फाईलमध्ये ही फाईल आहे, ह्या फाईलमध्ये काही स्टेप्स ऍड केलेल्या आहेत, जसे की ही वाली स्टेप ऍड केलेली आहे ब्रांच क्रिएट करून. नंतर अरे ही स्टेप मला गरज नाही ऍड करायची, मग तुम्ही काय करणार, ही स्टेपला, ह्या स्टेपला काय करणार तुम्ही, काढून टाकणार ना. हॅलो हॅलो, कळतंय का मी काय म्हणतोय? हो सर. म्हणजे बघा ना, तुम्ही काय करताय, काम करायला चालू केलंय आणि तुम्ही 1-2 लाईनचा कोड पण ऍड केला, पुढून तुम्हाला कळलं अरे हा कोड तर लागत नाहीये, असेच 10-12 फाईल मध्ये चेंजेस केले. तुम्ही काय 1 बाय 1 रिमूव्ह करत बसणार का सगळ्या फाईलमध्ये? मग तुम्ही काय करायचं, गिट स्टॅश करायचं. देन इफ वी यूज कमांड git stash, it will remove all changes made in the repo. बरोबर ना? और repository set
टू डिफॉल्ट. डिफॉल्ट म्हणजे काय? ऑर फ्रेश. कळलं का? तुम्ही जेव्हा चेकआउट करता तो पूर्ण फ्रेश कोड असतो ना, मग तुम्ही काहीतरी चेंजेस करता, मग तो फ्रेश नसतो, थोडा शिळा असं म्हणतात, तो काहीतरी काम झालेलं आहे. जेव्हा तुम्ही ही कोड काढता लिहिता तेव्हा तुमची रिपॉझिटरी शेप होते रिफ्रेश. कळलं का नाही? पण ते सर म्हणजे Yes, sir. जसं सगळीकडे चेंजेस केले ते पूर्ण जाणार आहे का? सगळे एकाच वेळी Specific निघून करायचं असेल तर मॅन्युअलीच करायला एक्झॅक्टली लागेल. एक्झॅक्टली तेच सांगतो सर. म्हणून तर साहेब लिहिले ना, ऑल चेंजेस लिहिले ना साहेब. पटतंय का नाही? ठीक आहे. आता तुम्हाला ना ह्याचा एक फ्लो दाखवतो गिटचा. तो फ्लो बघा आणि थोडं इंटरप्रिट करायला चालू करा, तुम्हाला थोडंसं इझी पडेल. बघा. ओके 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 ओके. अजून सिम्पल वाला भाऊ. बघा इथे उलट जायचं असतं. बघा पहिल्यांदा काय केलं मी, तुमची ही रिमोट रिपॉझिटरी म्हणजे जिथे आपल्याला ऍट ला कोड टाकायचा आहे फायनल, तुम्ही काय करणार, तुमची एक वर्क स्पेस बनवणार इक्लिप्स मध्ये. बरोबर आहे. वर्क स्पेस बनवणं तुम्ही काय करणार, जसं मी फोल्डर बनवला होता, मी गिट क्लोन केलं, माझा सगळा कोड आला. सगळ्यांना मान्य? गिट गिट क्लोन केल्याचा सगळा कोड आला. मी त्या कोडवरती काम करायला चालू केलं. काम केलं आणि मला कळालं कारण मला तो कोड नकोय. त्या वर्क स्पेस मधून सगळा कोड जाईल तुमच्या रिमोट रिपॉझिटरी मध्ये, जो पहिला कोड घेतला तसं तसं कोड येईल. पटतंय? मग तुम्ही काय करताल, तुम्ही तुमचं काम केल्यानंतर तुम्हाला तुमचा कोड काय करायचा, पुश करायचा असतो. म्हणून तुम्ही पहिला तुमचा कोड कमिट करणार, कमिट केला की तो सेव्ह होतो वर्कस्पेस मधून लोकल रिपॉझिटरीला येतो. लोकल रिपॉझिटरीला तिथून तो तुमचा पुशचा जातो. ठीक आहे. तर आता स्टॅश केल्यानंतर तुमचा कोड जातो, हे सगळ्यांना मान्य? कोण डाऊट आहे काय केस मध्ये सांगा. सर ते आपण कमिट केलं परत चेंजेस करता येतात का नाही? हो येतं ना सर, पीआर केलं ना, मग तुम्हाला म्हटलं इथे पण दिलं ना, बघा ना कुठे गेलं होतं. तुम्ही किती वेळा पण कमिट करू शकता. चेंज कर ही स्टेप आहे ना, कुठली वाली स्टेप, ही वाली स्टेप 5 स्टेप 6 किती वेळा पण तुम्ही रिनेम करू शकता. बरोबर ना? म्हणजे तू स्टेप 4 5 6 हे वाला 3 4 5 6 ह्या स्टेप किती वेळा पण करू शकतो. कमिट केला कोड, परत चेंज कर, परत व्हेरीफाय कर, परत ऍड कर, कमिट कर, परत तसं कर, किती वेळा पण करू शकतो. म्हटलं का आता? गिट स्टॅश झालं. अजून एक कमांड आहे, एक मिनिट. बघा इथे मी ते स्टेप्स दिले बघा. हाऊ विल यू कमिट युअर कोड, मी हाच तो कोड दिलेला आहे तुम्हाला जे सांगितलं ना तुम्हाला. त्याच्यानंतरचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे गिट हाऊ विल यू रिझॉल्व कन्फ्लिक्ट. कन्फ्लिक्ट म्हणजे काय माहिती तुम्हाला? कन्फ्लिक्ट म्हणजे असा अर्थ, तर ते ह्यात दोन कॉन्सेप्ट आहेत ना, मर्जिंग आणि काहीतरी ब्रांचिंग. एक मिनिट सर होल्ड करा. ठीक आहे. ही अजून का ही तुमची रिमोट रिपॉझिटरी. बरोबर ना? आणि तुमच्याकडे असे खूप सारे डेव्हलपर आहेत. डेव्हलपर टेस्टर म्हणून, टेस्टर 1, टेस्टर 2, टेस्टर 3, टेस्टर 4, टेस्टर 5 म्हणून. प्रत्येक जण काम करणार आहे. प्रत्येक जण काम करणार. अजून करा, हा तुम्ही आहे, हा तुम्ही अजून करा, हा यू.
हा तुमचा फ्रेंड कलिग. कलिग 1 करूया. हा कलिग 2 पकडूया. हा कलिग 3 पकडूया. हा कलिग 4 पकडूया. बघा, तुमची स्प्रिंट चालू झाली. वाक्य आहे का? स्प्रिंट स्टार्ट झाली. तुम्ही काय करता? तुमची ब्रांच क्रिएट करताल. तुम्ही फक्त ब्रांच क्रिएट करणार का? कोण कोण ब्रांच क्रिएट करणार? हॅलो, हे सगळेच ब्रांच क्रिएट करतील Yes. बरोबर ना? प्रत्येकजण आपापल्या ब्रांचवरती काम करायला चालू करेल. ब्रांच मध्ये क्रिएट केल्यानंतर काय होईल? सगळीकडे फ्रेश कोड आला. बरोबर आहे? सगळ्यांना मान्य? अरे हा नाही बोला म्हणजे मला कळतंय. Yes, sir. सगळ्यांना फ्रेश कोड आला. अज्युम करा तुम्ही तुमचं काम स्टार्ट केलं. हा डे 1चा वर्क आहे. परत डे 2चं वर्क, परत डे 3चं वर्क, परत डे 4चं वर्क. आणि हा जो टेस्टर 1 आहे ना, त्याने डे 1चं वर्क केलं आणि त्याचं डे 2चं पण वर्क झालं. त्याचं काम छोटंच होतं. मग तो काय करेल? तो त्याचा कोड काय करेल? गिटला टाकल. गिटला काय करेल? मर्ज करेल. रिमोट रिपॉझिटरी ह्या केस में काय? ही विल मर्ज दी his changes ऑन टू रिमोट रिपॉझिटरी, म्हणजे ह्या रिपॉझिटरीला. सगळ्यांना मान्य? आता अजून करा ह्याचं काम झालेलं आहे. ह्याचं काम त्याच्यानंतर होतंय. वाक्य ऐकतं कळालं तुम्हाला? ह्याचं काम आहे 3ऱ्या दिवशी झालेलं आहे आणि कोड मध्ये झालेला आहे. नाउ टेल मी, ही ब्रांच आणि ही ब्रांच सिंक आहे का आता? बघा ना, हा लेटेस्ट कोड आहे का ह्याच्या ब्रांच मध्ये? हॅलो, नाहीये. अज्युम करा ह्यानी पण एक फाईल आहे 1 आहे त्यात चेंज केलेत आणि ह्यानी पण फाईल 1 मध्ये चेंज केलेलं आहे. बरोबर, एक फाईल आहे त्या दोघांच्या दोन्ही फाईल मध्ये त्याने एकाच लाईनात चेंज केलंय. मग क्वेश्चन रेज होतो की सॉल्व्ह कोणी करायचं? कोणाचा घ्यायचा? टेस्टर 1चा कोड घ्यायचा का टेस्टर 2चा कोड घ्यायचा? बरोबर आहे? समजलं का? Yes, sir. बरोबर ना? आता जर कसं आता की ना, वडिलांना दोन्ही पोरं सेमच, कोणाला हा म्हणायचा? हा मेन क्वेश्चन, राईट? मग दोघांनी पण एकाच फाईलमध्ये एकाच ठिकाणी चेंज केला असेल तर कन्फ्लिक्ट रेज होतं. म्हणजे कन्फ्लिक्ट म्हणजे काय? when 2 or more people modify the same part of file in a git, at that time conflict occurs. कन्फ्लिक्ट काय होतो? ऑकर होतो. सगळ्यांना समजलं का? कन्फ्लिक्ट म्हणजे काय? एकाच ठिकाणी एकाच पॉइंटला दोघांनी मॉडिफाय केला कोड. एक ऑलरेडी रिमोट रिपॉझिटरी मध्ये आहे आणि एक तुमच्या फाईल मध्ये आहे. तुम्हाला कोड मर्ज करा, तो म्हणतो नाही करू. कसं करू? कोणाचं घेऊ बाबा? कोणाचं ऐकू? ह्याचं ऐकू की ह्याचं ऐकू? मग कन्फ्लिक्ट रेज होतो. मग ह्या केसमध्ये तुम्ही काय करता? ही फाईल आणि ही फाईल दोन्ही पण मॅन्युअली व्हेरीफाय करतो. लक्षात ठेवा, वी कॅन रिझॉल्व मॅन्युअली. कसं करतो? असं, इथे एक फाईल ओपन करायची आणि इथे फाईल ओपन करायची, अशी वाली दुसरी वाली फाईल. अजून एक फाईल क्रिएट करतो मी. इथे फाईल ओपन करतो. ठीक आहे, थोडासा कोड इथंच घेतो असा. आता अजून करा ह्याच्या फाईल मध्ये, अजून करा हे दोन चार लाईन नाहीये, ह्याच्या फाईल मध्ये आहे. मी कम्पेअर करणार किंवा टीम लीडर विचार ह्यातला कुठला कोड चांगला आहे? ह्याचा चांगला आहे का? हा रिमोट वाला चांगला आहे का माझ्या ब्रांचचा चांगला आहे? हा माझ्या ब्रांच चांगला आहे. मग हा कोड कॉपी करायचा, इथे टाकायचा. हा कोड ऍक्सेप्ट कर म्हणायचा आणि परत कमिट करायचा आणि सेव्ह करायचा. सेव्ह दी फाईल, ऍड दी फाईल, कमिट दी फाईल. दिस विल गेट कन्फ्लिक्ट गेट रिझॉल्व. सगळ्यांना समजलं का? सांगा आता.
कोणाला डाऊट आहे ह्या केसमध्ये? हॅलो, ऑल सेट. कन्सेप्ट काय आहे? कन्फ्लिक्ट मध्ये काय होतं, सेम ठिकाणी सेम लाईनला जेव्हा दोघं तिघ जण फाईल चेंज करायचा प्रयत्न करतात, ऍट दॅट टाइम कन्फ्लिक्ट गेट ऑकर अँड वी कॅन सॉल्व इट बाय मॅन्युअली बाय कंपेअरिंग फाईल. जसं तुम्ही आता मी एक्सेल फाईलचं एक्झाम्पल दाखवलं तसं आपण करू शकतो. ठीक आहे, ऑल सेट आहे. नंतर येतं बघा, गिट स्टॅच तर दिलं होतं ना मी. गिट फेच काय करतो? गिट फेच काय करतो बघा, रिट्रीव्ह न्यू कमिट्स ब्रांचेस फ्रॉम रिमोट रिपॉझिटरी. रिमोट रिपॉझिटरी मधले सगळे चेंजेस रिट्रीव्ह करतो, काढून देतो. ठीक आहे, एवढाच फरक आहे, बाकीचं काहीच नाही. आपला गिटचं सेशन एवढंच आहे. मी तुम्हाला ह्या सगळ्या कमांड देतो, ह्या सगळ्या कमांड तुम्ही वाचा, ह्याच्या पलीकडचं काय विचारतं. आणि मोस्टली इंट्रोला ऐका, 2 क्वेश्चन लय महत्वाचे. कुठला? हाऊ विल यू कमिट युअर कोड. ठीक आहे, और असं म्हणू शकतो, व्हॉट ऑल स्टेप्स यू फॉलो टू कमिट युअर कोड्स. तर मी तुम्हाला सगळ्यांना ह्या 2 फाईल देतो, ही फाईल देतो. इथून स्टेप्स आहे सगळ्या, राईट. हे मी आताच केलंय ना, आता दिलं होतं, राईट. हे आणि ते एकच आहे, म्हणजे इथून जावं लागलं. 1 मिनिट. इथून ह्या फाईलच्या कमांड लक्षात ठेवा. कमांड महत्वाच्या आहेत, कमांड खूप वेळा विचारलेला आहे. मी सगळ्यांना हे पाठवून देतो आणि आपण आजच्या पुढे स्टॉप करूया. कोणाला डाऊट ते करा सांगा गिट बद्दल.